नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तो बाहेर जाताच सर्वांनी हुश करत मोठा श्वास सोडला आणि रिलॅक्स झाले. प्रत्येकजण येऊन राधाच्या ग्रुपला कॉंग्रॅच्युलेशन्स करू लागले. सुमित, राधाचा सिनियर, सर्वांना स्माईल करत थँक्यू म्हणत होता. सर्व त्याला अभिनंदन करून निघून जाताच थँक्यू, सुमित राधाला हात पुढे करत बोलला. नाईस, खूप छान बोलली, तो राधाला बोलला. इट्स माय प्लेजर सर. मी मोठे असे काही केले नाही, फक्त टॉपिक चेक करत असते, त्याची मला सवय आहे. त्यामुळे या कंपनीचे डिटेल्स चेक केले आणि जो डेटा मला महत्त्वाचा वाटला त्याचा डेटाबेस बनवला आणि त्याचा आपल्याला आज असा फायदा झाला. त्यामुळे थँक्यू म्हणू नका सर, राधा सुमितला स्माईल देत बोलली. राधा, आज तुझ्यामुळे मी वाचलो, नाहीतर आज माझे काही खरे नव्हते. सुमित राधाचे आभार मानत बोलला. त्याने एक छान स्माईल देत राधाचा हात सोडला. सुमितच्या मनात राधाबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ लागला होता. ती आत्ताच काही दिवसांपूर्वीच जॉईन झाली होती, त्यामुळे तिला फारसे कोणी असे ओळखत नव्हते. आजपर्यंत ऑफिसमध्ये तिचे लग्न झाले आहे हे कोणालाही माहीत नव्हते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते, परंतु ती ते नेहमी ड्रेसच्या आतमध्ये ठेवत आणि ते मंगळसूत्र आहे हे लक्षातही येत नव्हते. ती मॅरिड आहे याचा अंदाज सुमितला नव्हता. सुमित साधा मुलगा होता. आजपर्यंत त्याच्या मनात कोणा मुलीबद्दल अशा भावना आल्या नव्हत्या. त्याच्या पत्नीबद्दलच्या अपेक्षा त्याला राधाला पाहून पूर्ण होऊ शकतील असे वाटले. राधा साधी, सोज्वळ, तेवढीच सुंदर मुलगी होती. तिला पाहून कोणताच मुलगा नकार देऊ शकत नव्हता. तिला पाहणारा तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहू शकत नव्हता. सुमितचेही तिला पाहून तेच हाल झाले होते. आज त्याचे हृदय राधाला पाहून जरा जास्त जोरात धडधडत होते. तेही राधाकडे धावू लागले होते. तो स्वतःच्या छातीवर हळूच मारत स्लो म्हणून स्वतःच्याच हृदयाला शांत करू लागला होता. तो जेवढा शांत करण्याचा प्रयत्न करत होता तेवढे जास्त ते राधाकडे धाव घेत होते. हळूहळू सर्व मीटिंग हॉल रिकामा झाला होता. सर्वजण पुन्हा आपापल्या कामाला लागले होते. इंद्रा त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला. त्याच्या डोक्यात राधाचे प्रेझेंटेशन फिरत होते. त्याचबरोबर सुमितची तिच्यावर असलेली नजर त्याला आठवली आणि त्याने पुन्हा हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. इंद्राने एका हाताची 2 बोटे कपाळावर घासली आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी त्याने स्वतःला कामामध्ये अडकवून घेतले आणि राधाचा टॉपिक थोड्या वेळासाठी बाजूला सारला. संध्याकाळी ऑफिस टाईम संपताच राधा आणि रुचा ऑफिस खाली येऊन ऑटोचा वेट करत होत्या. रुचाची ऑटो आली आणि ती राधाला बाय करून निघून गेली. रुचा निघून गेल्यानंतर राधा पुन्हा तिच्यासाठी ऑटोचा वेट करू लागली. राधाचे घर आणि रुचाचे हॉस्टेल 2 वेगळ्या दिशेला होते, त्यामुळे त्या नेहमी वेगवेगळ्या येत जात असत.
रुचा निघून जाताच राधा ऑटोला हात करत होती. इंद्रा दिवसाचे काम संपवून चेअरवरून आळस देत उठला आणि खिडकीपाशी येऊन उभा राहिला होता. खाली राधा त्याला ऑटोसाठी उभा राहिलेली दिसली. त्याने पटकन आपले ब्लेझर उचलले आणि लिफ्टमध्ये घुसला. काहीच क्षणात तो पार्किंगमध्ये आला होता. पटकन ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून तो गाडीत बसला आणि ड्रायव्हरला राधासमोर गाडी थांबवायला सांगितली. गाडी समोर थांबताच इंद्राने खिडकी खाली घेतली. राधा, चल पटकन बस, उशीर होतोय. इंद्रा राधाला बोलला. नाही सर, तुम्ही जावा, मी येईल ऑटोने. राधा, इंद्राने नजर रोखून राधाला जोरात आवाज दिला. इंद्राचा आवाज ऐकून राधा पटकन त्याच्या शेजारी गाडीमध्ये बसली. राधा बसताच ड्रायव्हरने गाडी चालू केली. गाडी काही अंतरावर गेली की इंद्राने मधील पार्टिशन चालू केले आणि राधाच्या मागून एक हात हळूच तिच्या पोटावरती नेला आणि तिला स्वतःकडे ओढून घेतले. इंद्राची ही रिॲक्शन एवढी पटकन होती की त्याच्या मिठीत गेल्यानंतरच तिला नक्की तिच्यासोबत काय झाले हे समजले. सर, काय करताय? सोडा मला. इंद्राने राधा सोडा म्हणताच तिला आणखी जवळ ओढले. आता राधा पूर्णपणे इंद्राच्या मिठीत होती. इंद्राने तिचा एक हात स्वतःच्या हातामध्ये घेतला आणि हळूवार अंगठा तिच्या हातावरून फिरवू लागला. तिच्या हातावरती त्याचा जसा अंगठा फिरू लागला तसा राधाच्या शरीरावरती शहारा उभा राहिला. तिच्या हातावर अंगठा फिरवत राधाला इंद्रा त्याच्या मिठीमध्ये आणखीनच कैद करत होता आणि इकडे राधाचे हार्ट जोरजोरात आवाज करत होते. एका हातात तिचा हात पकडून त्याने तिच्या कपाळावरील केसांची बट दुसऱ्या हाताने कानामागे सारली. आत्ता त्याचा अंगठा तिच्या गोऱ्या गोऱ्या मऊ मऊ गालावरून फिरू लागला. आता त्याची नजर तिच्या केसांच्या बटेवरून कपाळावरून नाकावर आणि नाकावरून हळूच तिच्या लाल ओठांवरती येऊन थांबली होती. त्या ओठांना पाहून त्याचा संयम संपत चालला होता. तिच्या गालावरून हळूवार फिरणारा त्याचा अंगठा आणि त्या थंड स्पर्शाने ती आता असह्य होऊ लागली होती. सर, प्लीज. राधा एवढेच बोलू शकली. दुसऱ्याच मिनिटाला तिचे ते लाल स्ट्रॉबेरीसारखे ओठ इंद्राने बंदिस्त केले होते. तो आता हळूवार तिला किस करू लागला होता. राधा ही आता हळूहळू इंद्राच्या स्पर्शात हरवत चालली होती. तो कितीतरी वेळ तिचे ते स्ट्रॉबेरीसारखे लुसलुशीत ओठ चोखत होता. राधाही हळूहळू त्याच्या स्पर्शात मेणासारखी वितळून गेली. तिनेही आता त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. तिच्याकडून भेटणारा प्रतिसाद बघून आता इंद्रा थोडा हार्श झाला होता. दिवसेंदिवस त्याला स्वतःच्या भावना कंट्रोल करणे खूप अवघड होत चालले होते. तरीही तो त्या भावना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. आता त्याचा एक हात तिच्या पाठीवरून फिरू लागला होता. राधाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तसे त्याने तिचे ओठ सोडले आणि तिच्या खांद्यावरती मान टाकली. तो आता तिच्या मानेत चेहरा घुसळून तिचा सुगंध स्वतःमध्ये भरून घेत होता. राधा आता इंद्रामध्ये गुंतत चालली होती. इंद्रा नेहमी तिच्या आजूबाजूला असावा असे तिलाही वाटू लागले होते. तिच्या मनात इंद्रासाठी प्रेमाची कळी उमळू लागली होती.
इंद्राचे तिच्याप्रती असणारे प्रेम तिला समजू लागले होते. तिच्यासाठी असणारा पॉझिटिव्हनेस तिलाही आता आवडू लागला होता. त्याने राधाला त्याच्या हृदयाशी घट्ट धरून ठेवले होते. तिला स्वतःमध्ये सामावून घ्यायला तयार होता. राधा अजून हे रिलेशन पुढे नेण्यासाठी तयार नाही याची त्याला जाणीव झाली. तिला अजून काही वेळ देणे गरजेचे आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने तिच्या कलाने घ्यायचे ठरवले. तो तिला आता हळूहळू फुलवणार होता आणि इंद्राची राधा बनवणार होता. त्याने तिच्या कपाळावरती दीर्घ ओठ टेकवून तिला स्वतःपासून दूर केले. तो आता तिला एकटक निहाळू लागला. त्याची ती नजर असह्य होऊन तिने आपली मान खिडकीकडे वळवली. आता ती बाहेर पाहू लागली होती. इंद्रा फक्त तिचे निरीक्षण करण्यात व्यस्त होता. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून खांद्यावर गेली. खांद्यावरून तिचा ड्रेस थोडा सरकला होता आणि ओढणी खाली पडलेली होती. तिचा गोरापान गळा पाहून त्याने एक आवंढा गिळला. तिच्या खांद्यावरून सरकलेल्या ड्रेसमधून खांद्यावर त्याला ब्लॅक स्ट्रीप दिसली. त्याने त्याचा हात तिच्या खांद्यावर नेला आणि हळूवार ती स्ट्रीप तिच्या ड्रेसमध्ये सारली. उघड्या खांद्याला त्याच्या थंड बोटांचा स्पर्श होताच राधाच्या शरीराने थरथर केली. इंद्रा हळूच तिच्या शेजारी सरकला. तिचा ड्रेस व्यवस्थित करून ओढणी तिच्या खांद्यावरती टाकली. तिच्या कानावर ओठ टेकवत, राधा तुझ्यावरती ब्लॅक कलर खूप सूट करतो, तो हळूच तिच्या कानात बोलला. ब्लॅक कलर? राधा विचार करू लागली. तिने ब्लॅक कलरचा ड्रेस तर घातला नव्हता. थोड्याच वेळात तिची ट्यूब पेटली आणि तिने शरमेने मान खाली घातली. तिला असे लाजताना पाहून इंद्रा खळखळून हसला. तेवढ्यात ड्रायव्हरने जोरात गाडीला ब्रेक मारला. अचानक गाडी थांबली म्हणून इंद्राने खिडकीतून बाहेर पाहिले तर त्यांचे घर आले होते. इंद्राने त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि राधाला दोन्ही हातावर अलगद उचलून घेतले आणि घराकडे निघाला. तर चला पाहूया पुढील भागात अजून पुढे काय होणार आहे. हा पार्ट पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.